आणि या पावसातच मुंबईत काय घडलंय बघा। मुंबईतील ग्रँड रोड स्टेशन परिसरामध्ये साई दुनिशा नावाच्या इमारतीचा काही भाग कोसळला। या ढिगाऱ्याखाली काही जण अडकल्याची भीती वर्तवण्यात येते। त्यांच्या सुटकेचे प्रयत्न सुरू आहेत। पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालेले आहेत। त्यांच्याकडून बचाव कार्य वेगाने सुरू आहे। दरम्यान या दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला असून 3 जखमी झाल्याची माहिती मिळते, तर अनेकांना या इमारतीतून बाहेर काढण्यात येते। मुसळधार पावसामुळे ग्रँड रोड समोरील रुसिया मॅन्शन या इमारतीचा काही भाग कोसळला आणि रुबिना मॅन्शन या इमारती बाहेर लोकांना काढण्याचे मोठे प्रयत्न हे केले जात आहेत। त्याच वेळेला काही लोक हे आतमध्ये अडकलेले होते। समोर आपण बघतायत की 2 मजल्यापर्यंतचा हा सगळा भाग पूर्णपणे नष्ट झालेला आहे। त्या खालील सुद्धा इमारतीला खाली करण्यात आलेला आहे। G+4 अशी ही इमारत होती। काही लोक ज्या या संपूर्ण दुर्घटनेतनं बचावले आहेत, त्यांना रेस्क्यू करण्यासाठी आलेल्या फायर ब्रिगेडच्या जवानांनी त्यांना वाचवलं। काय परिस्थिती होती, कैसे ये हादसा हुआ? ये हमको मालूम नहीं था। हम आराम से अंदर सो रहे थे, ऑटोमेटिक आवाज हुआ गिरने का। हम लोग सब लोग जगे और पीछे की साइड हट गए। तकरीबन कितने लोग थे अंदर? 24 लोग थे अंदर। 24 लोग थे। 24 लोग थे। एक बैग नीचे आ गया। तो 4 फ्लोर जो दूसरे मंजिल पे आकर रुका। तो सारे लोग पीछे की तरफ भाग गए। तो पीछे के रास्ते से निकल रहे हैं सीढ़ी से। कैसे बचाया आपको? सीढ़ी से पीछे के रास्ते निकले हैं हम लोग, क्रेन से निकले हैं। क्रेन से निकले आप लोग। फायर ब्रिगेड ने आपकी जान बचाई। उस समय क्या लगा? बहुत अच्छा लगा कि हम अपने स्वस्थ हैं, अपने घर पर वापस जा पाएंगे। हमको यही लगा। क्या हुआ था उस समय जब आपको सबसे पहले रेस्क्यू किया? आप खुद चल के उस सीढ़ी से बाहर आए? नहीं, हम लोग केरान से आए। हाँ। आपने कैसे आए, मतलब क्रेन से आप कैसे आए बाहर? केरेन से आए। अच्छा, तर आपण बघतोय की हे साधारणपणे 24 लोक या ठिकाणी होते, ज्यांना वाचवण्यामध्ये यश आलं आणि फायर ब्रिगेडच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर आपण बघतोय की या सर्व लोकांना बाहेर काढण्यामध्ये यश आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। परंतु मुंबईसारख्या ठिकाणी अशा दुर्दैवी घटनांमुळे अनेकांचे प्राण जातात। या घटनेमध्ये सुद्धा एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। त्यामुळे प्रशासनाकडनं सुद्धा या संपूर्ण इमारतीला, म्हाडा प्रशासनाकडनं या संपूर्ण इमारतीला नोटीस 6 महिन्यांपूर्वीच बजावण्यात आलेली होती। तरी देखील नागरिक जीव मुठीत घेऊन राहत होते आणि त्याच नागरिकांना आज ही इमारत कोसळताना पाहावी लागली। त्याचा मलबा हा संपूर्णपणे हटवण्याचं काम आता सुरू आहे। व्हिडिओ गणेश काळेसह सुस्मिता वदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई।